नियोजन शून्य कारभार ह्या आमदारांनी केलेला आहे. ह्यांना हेड टू टेल आणि टेल टू हेडच अजून समजायला जरा काही काळ जावा लागेल. दुर्दैव आहे खरं. 100% धरण भरलेलं असताना सुद्धा आज लोकांची पिकल झाडाळी. यांना वेळ नाही लक्ष द्यायला. हे कधी फोन उचलतात का कोणाचे? विचारा लोकांना. आम्हाला विचारण्यापेक्षा पहिलं खेड तालुक्यातला जो पोर्शन मुख्य गळतोय धरणाच्या जवळ तो करायचं सोडून तुम्ही खाली करतायचा अर्थ काय? लोकांना कळतंय सगळं. सध्या शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. आपल्या सोबत आहेत माजी आमदार अशोक बापू पवार. मला सांगा, आता एकूण जर बाजार समितीचं सगळं चित्र पाहिलं तर 2 पॅनल पडलेत आणि विरोधक टीका करतात अनेक गोष्टीवर. तर आता लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय? अत्यंत उत्तम प्रतिसाद आहे. लोकांना कळून चुकलं की एका बाजूला धनदांडगे MIDC मध्ये पैसे मिळवणारे उभे राहिलेत आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची मुलं उभी आहेत आणि एकाच भागामध्ये 6 उमेदवारी दिलेले आहे. त्यामुळे लोक चिडून त्यांच्यावरती उद्या मतदानानं दाखवून देणार आहेत. एक आता सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्यावर टेल टू हेड जो पाणी प्रश्न आहे सासकामांचा, टेलच्या लोकांनी टीका केली होती की आम्हाला पाणी मिळालं नाही. परंतु आमदारांनी काल सांगितलं की मी 2 म्हणजे मागच्या वर्षी पण आणि ह्या वर्षी पण टेलला पाणी गेलेलं आहे. तर तुमचं काय मत आहे? माझं मतपेक्षा आपण कोळगावला जा, शिरसगावला जा, निमोण्याला जा, अजिबात नियोजन शून्य कारभार ह्या आमदारांनी केलेला आहे. ह्यांना हेड टू टेल आणि टेल टू हेडच अजून समजायला जरा काही काळ जावा लागेल. दुर्दैव आहे खरं. म्हणजे एक कमिटी असती पाणी वाटपाची, त्या कमिटीवर आम्ही सुद्धा असतो कारखाना प्रतिनिधी, पण आम्हाला कधी बोलवलंच नाही. दुर्दैव आहे. 100% धरण भरलेलं असताना सुद्धा आज लोकांची पिकल झाडाळी. यांना वेळ नाही लक्ष द्यायला. हे कधी फोन उचलतात का कोणाचे? विचारा लोकांना. आम्हाला विचारण्यापेक्षा नावरे परिसरात जा तुम्ही. एवढंच काय, तेल सोडा, खेडला जा, जातेगावच्या परिसरात काय लोकांच्या प्रतिक्रिया. जातेगावची या लोकांची उसत जळाली, बांधाळली. आज शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालं. कोण भरून देणार आहे त्याला? आणि धरण 100% भरलेलं असताना हे दुर्दैवी गोष्ट आहे. केवळ याच्यात आमदारांचा नाकर्तेपणा. आमदारांनी काल सांगितलं की 25 वर्षात जे कोणत्याही आमदाराला शक्य झालं नाही ते आस्तरीकरणासाठी मी पाठपुरावा केला आणि पैसे आणले. तर तुम्हाला काय वाटतं की आस्तरीकरण जे होतंय ते कुठून कुठपर्यंत व्हायला पाहिजे? साधी गोष्ट आहे साहेब. आज टोकाला पाणी येताना फक्त 50 क्युसेकने पाणी येते आणि तुम्ही आस्तरीकरण टेलला करायला लागले. कळायला पाहिजे काय? जिथं मुख्य गळती आहे, जिथून धरणातनं कॅनल सुरू होतो, तो 930 क्युसेकची त्याची कॅपॅसिटी. सुटतो का? कधी अभ्यास केला किती क्युसेकने सुटतं? तिथं पहिल्यांदा खर्च व्हायला पाहिजे होता. खेड तालुक्यात धरणाच्या जवळ, पहिलं खेड तालुक्यातला जो पोर्शन मुख्य गळतोय धरणाच्या जवळ तो करायचं सोडून तुम्ही खाली करतायचा अर्थ काय? लोकांना कळतंय सगळं. प्रतिसाद कसा आहे आता लोकांचा? अत्यंत उत्तम आहे. तरुण मतदार तर आहे, पण ज्येष्ठांचे आशीर्वाद आहे आम्हाला. आज तुम्हाला उद्याचा निकाल सांगेल की ही धनशक्तीच्या विरुद्ध लढाई आहे. आज आमच्याकडे पैसे नाहीत उमेदवारांच्याकडे कोणाकडे, पण आम्हाला जनतेचं पाठबळ मोठ्या प्रमाणात मिळतं. जनतेच्या पाठबळावरतीच आमचा हा स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनल मोठ्या मताधिक्याने विजय होईल, मी खात्रीपूर्वक सांगतो. तुम्ही जी न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे तर त्याचा काल सुनावणी होती पण ती झाली नाही. आज सुनावणी होईल आणि अपेक्षित निकाल लागेल असं वाटतंय का? आज माननीय उच्च न्यायालयानं आमची बाजू ऐकलेली सकाळी. उद्या त्याच्यावरती हिअरिंग आहे. आज मला सांगा, 9 वर्षांनी मार्केट कमिटीची निवडणूक होती आणि तुम्ही 779 ग्रामपंचायतीच्या सदस्यांना वंचित ठेवताय, सरपंच उपसरपंच सगळ्यांना, आणि मताचा अधिकार 206 ला. तुम्ही 5 वर्षापूर्वी निवडणूक घेतली असते तर मतदार आले असते का नाही? 6व्या 7व्या वर्षी घेतली असते तरी आले असते. पण तुम्हाला 206 मध्ये का निवडणूक करायची हे लोकांना बी कळते. थोड्या मतात तुम्हाला करायचे. तुम्ही एक पत्र दिलं का शासनाला? तुम्ही हायकोर्टात का नाही याचिका केली? का नाही तुम्ही तिथं सरकारी वकिलांना सांगितलं की हे चुकीचं आहे? हा लोकशाहीवरती घाला यांचा. आम्ही उद्या बी प्रयत्न करतात. आमची वकील त्या ठिकाणी निश्चितपणे
आमच्या ह्या ग्रामपंचायतीचे जे सदस्य आज मताला येऊ शकत नाही त्यांना आणण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार. धन्यवाद. आपण पाहिलं की माजी आमदार अशोक पवार यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आणि निश्चितच मतदार आम्हाला निवडून देतील असं त्यांनी सांगितलं. तेजस फडके, शिरूर तालुका.com, पिंपरी चिंचवड.